अक्षय दादा नमस्कार. नमस्कार. अक्षय दादा बऱ्याच दिवसानंतर राजा पॉवरच्या नंतर आज आपल्याला आपल्या दावणीला एक चांगली लक्ष्मी बघायला भेटतं. विराट 0003 एक चांगलं नाव चर्चेत आल्यापासून चांगलं गुलाल देतं आणि आजच्या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिनजोड झाली. एक चांगली शर्यत झाली. कसं काय नियोजन झालं? नियोजन कसं झालं, काल आपल्याला भूषण म्हणून तुला त्यांनी आपल्याला फोन केलं की बाईला बैल पाहिजे. एका शब्दावर लगेच बैल दिला आम्ही. दादा ही गाडी एकदम टॉप स्पीड मध्ये पळाली आणि चांगली पळाली. या गाडीबद्दल काय सांगाल? गाडी तर खूपच चांगली पडली. पहिले ड्रायव्हरचं धन्यवाद बोलायला पाहिजे की त्यांनी गाडी नीट म्हणजे म्हणजे आम्हाला जरा भीती होती का गाडी हालेल, सगळी पडवी बोलत होती, पण बैलाने आज करून दाखवलं, चांगला पळाला. तर दादा बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे जेवढं प्रेस करणार ना बैल किंवा पाठीकडे जाणार तेवढं तो जास्त स्पीड लावतो आणि आणखी जोरात पळतं. काय सांगाल? ना बैल तो पळतो, आतून चांगलाच पळतो. आम्हाला माहित होतं का आतून गाडी तो सोडणार नाही, पण तरी आता काय तिपी गाडी टॉपचीच होती ना, त्याच्यामुळे भीती होतीच मनात. नक्कीच. दादा काय सांगाल, एक प्रेक्षणीय बिनजोड होती. आज एक अशा अपेक्षा लागून राहिलेली होती की आज मोठी गाडी खेळतोय. कसं काय मनात चाललेलं? मनात नव्हतं तर सकाळपासून मी 2 वाजता तिथं गेलतो तर ते विचारत होतो गाडी करतो का, गाडी करतो का. मी त्यांना माझ्या मनात होतं का मला गाडी करतो तो विचारतो, पोरा बोलत होती कड, पण माझा विचार काय आहे ते सांगा, इचरून यायला आपल्याला नको. त्यांनी नाव दिलं, त्याच्या पाठोपाठ आपण नाव दिला, त्यांनी नाव आपल्याला फिरवला, खेळलो गाडी. दादा आजचा विजय कसं काय सेलिब्रेट करता? कारण का एक चांगला गुलाल बघा. महबूब बद्दल सांगावं तेवढं कमी, कारण का मुंबईमध्ये एक मोठं नाव आणि आज त्यांच्या सोबत आपल्याला खेळायचं. महबूब अतिशय जोरात पळणारा बैल आहे. 3 वर्षे त्यांनी सलग गाजवलेला बैल आहे. त्याच्यामुळे त्याला हरवलं बोललं तर आम्हाला आनंद आहेच. दादा मला तरी वाटतं राजा पॉवर सध्या मैदानामध्ये नक्की काय विषय? राजा पॉवर आता काय एकेकाचं क्रिकेट असं बॅट पाहिजे तर तसं त्यांचं बॅट पे झालेलं आहे. त्याच्यामुळं लोकही खूप आम्हाला विचारलं का शरद करतं का, शरद करतं का, पण देवपई वरून बघतो, त्याच्यामुळे त्याने आम्हाला बैल दिला. नक्कीच. दादा बरेचशा अशा खरेदी पण झाल्या कुठं ना कुठं तरी. मला तरी वाटतं एक आपल्याला दावणीला सफेद वास्त्र पण आलेली, त्याच्यानंतर त्यांच्यावर पण खेळ केला आपण. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे राजा पॉवर नंतर तुम्ही ट्राय केल्या, पण एक फायनली आपल्याला एक चांगली वस्तू, एक चांगली लक्ष्मी तुमच्या महादेवाचा नंदी दारी आले. काय 100% देव बी वरून बघतो. याच्यासाठी आम्ही जवळजवळ 20 फेऱ्या आम्ही इथे गेले असेल शिर्डीला. त्याच्यामुळे आबाने आम्हाला दिला, आबाचे धन्यवाद. आणि आबाने कधी बी मागला तर आबाचाच बैल आहे, कधी बी नाशिकला घेऊन जाऊ. चला मित्रांनो येऊया नंदीकडे. एक विराट दादा किती जाती आहे सध्या? आता चौसा आहे बैल. चौसा आहे. कोणाच्या नावाने बोलतं? आपले घरातली छोटीशी चिमुकली आहे गाथा म्हणून, म्हणजे आमची सर्वांची आवडती आहे ती, एक नंबर. तिच्या नावाने पळतं गाथा आणि तिंगावून, दादाचीच मुलगी आहे. ओके. नितीन दादांची मुलगी. दादा या नावाला देखील तुम्हाला लक आहे आणि खरोखर म्हणजे या नावाने जशी आपली गाडी बोलते एक वर्चस्व अड्ड्यामध्ये आपले राहिलेले आहे. काय सांगाल? 100% आता नावाच आता म्हणजे बैल पळतात म्हणून वर्चस्व आहे ना, तर बैलांचं धन्यवाद बोलायला पाहिजे. दादा बघा एवढी मोठी लक्ष्मी दाराशाला तर आणि अगोदरपासून म्हणजे तुमचं एक मी बघितलेलं आहे की खेळ करता तर एक नंबर मधला करताय. काय सांगाल? 100% खेळ एक नंबर मधलाच करायला मजा येतो. म्हणजे काय बघा आता राजा पॉवर भले हारत होते, पण कधी असं नाही की 2 नंबर 3 नंबर, पण जे काही खेळ खेळले ते 1 नंबर मध्ये नाही ना. राजा बी काही कमजोर बैल नाही, म्हणजे बहुतेकांना बी त्यांनी बी हरवलेला आहे असं काही नाही. पण आता त्याचा थोडा पायाचा प्रॉब्लेम, ऑपरेशन केल्यामुळे त्याला जरा आम्ही बसवलेला आहे. तो बी मैदानात येईल. आल्यानंतर विराटनं त्याचीच गाडी पळणार. दादा जेव्हा घरची गाडी पळायची एक अड्ड्यामध्ये काय बोलतात म्हणजे लोक प्रेक्षणीय विंजोड बघायसाठी वाट बघायची राजा पॉवरची. राजा पॉवर खूप मजा यायची. मजा यायची. काय सांगाल ती मजा आता पुन्हा यायला लागली मैदानामध्ये? काय सांगाल? येईल का नाही येईल, आणून देईल आम्हाला 100% मजा. दादा बैलाकडे बघतो काय वाटतंय, कसं काय नाव करेल? बैल तो खूप छान आहे. दादाचा मुलगा सुद्धा याच्यावर बसतो, काहीच करत नाही. म्हणजे शांत स्वभावाचा. पलाकडे बघता काय वाटतं तुम्हाला? तो पळतो. आता आपण बोलू ना, आता पब्लिक बोलेल तेव्हा तो पळेल. आपण बोलून काय, आपला आपण सांगू शकत नाही ना, आपला बैल पळतो. दादा सगळीच पब्लिक बघते खरोखर म्हणजे नंदी पळतोय आणि खूप चांगला आहे, पण तुमच्या नजरेने बैलाकडे कसं बघताय तुम्ही? आता काय भाऊच बोलून त्याला बघतो मी दररोज. सकाळी 7 वाजता उठून त्याच्याकडे जातो, त्याची हे बी करतो. तो आपल्या त्याच्यासाठी देव बघतो वरून, त्याच्यामुळे फल मिळतो आपल्याला. बरोबर. दादा महत्वाचा प्रश्न बघा, जेव्हा आपल्या दावणीला ना नंदी टॉप मध्ये पळत असतात त्याच्यानंतर जो बॅड फेज येतो तो म्हणजे खूप कला देऊन जातो आणि त्याच्यानंतर आता सुवर्ण क्षण आलेले आहे तुमच्यासाठी. काय सांगाल तो काल काय होतं तुमच्यासाठी? काल लोक असायची मैदानात आले काय, एक खपले असे बोलायचे मैदानात जायला. आता आणल्यात त्यांनी दिवस आमचे, तर बघू.
शेवटी महादेवाचा नंदी आहे, महादेव पण लक्ष देतोय आपल्यावरती. एवढी चांगली लक्ष्मी आपल्या दाराशी आली. काय सांगाल संपूर्ण टीम बद्दल किंवा हे आज तुमची सवंगडी आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारण का त्यांची मेहनत आहे. आज आमच्या शर्तीला 4 वर्ष झाले, एकही मुलगा आम्हाला सोडून गेला नाही. का बाईला कमी झाली, हे झालेत, एक पण मुलगा सोडून नाही गेला. सर्व आमच्या सोबतच आहेत. आणि स्वतः आज नितीन दादा शर्यत बघायला आले. हा. काय सांगाल नितीन ज्या दादा? ज्या दिवशी दादा शर्यत बघायला आलेत त्या दिवशी गाडी पडलीत ना. सकाळी मी दादाला बोललो की तू शर्यतीला ये, 100% गुलाल होईल. दादा पहिल्याच वगैरे नियोजन कसं झालेलं आज बिच्चू सोबत? बिच्चू सोबत आपला उसटण्यालाही झालेला, उसटण्याला आपण नाव दिलेला, तर तिथे आपल्याला जोर न झाला. तर आज खिरकालीला आपण नाव दिले आपल्यावर जोर झाला आणि गाडी झाली. भूषण दादाने आपल्याला कॉल केलेला, भूषण दादाला बोललो पलवाची गाडी. दादा पहिल्याच वगैरे म्हणजे कोणी नियोजन केलेलं? नियोजन स्वतः आम्हीच केलेलं, नियोजन नाही कुणाकडे. आज आज बघा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष यांचा बिच्चू आज आपल्या पायऱ्यामध्ये पळाला. तो पण एक नंबरचा नंदी, आताशीच नवी खरेदी आणि आपली पण नवी खरेदी. हे एक चांगली गाडी पळाली, काय बोलाल? हा, ते पळणारच ना, कारण घोड्यातली बैल आहेत दोन्ही. हा खूप जोरात गाडी पळाली. दादा काय बघून याच्याकडे खरेदी केली ती? याने एक गाडी मारलेली, म्हणजे ती गाडी कोणालाच पडली नव्हती, ती याने मारलेली. तर दादाला मी लय बोलायचो, दादा आपल्याला ह्यो बैल घ्यायचा, ह्यो बैल घ्यायचाय. पण ज्या दिवशी आबानी बैल द्यायला काढला त्या दिवशी रातच्या 1 वाजता याची खरेदी केली आम्ही. ओके दादा खरेदीबद्दल काही सांगू शकताय का तुम्ही? खरेदीबद्दल ना, तो आमचे काही असंच झालेला आहे. मित्रांनो कसं आहे, बैलाची किंमत करू शकत नाही. आता शेवटी त्यांची इच्छा असेल ते त्यांनी सांगितली असती, पण एक रिस्पेक्टफुली त्यांनी सांगितलं की जवळचे संबंध आहेत, त्याच्यामुळे एवढी चांगली लक्ष्मी त्यांच्या आज दाराशी आले. 2 मिनिटं दादाशी होऊन बोलतो, नितीन दादाशी. दादा नमस्कार. नमस्कार. दादा परिचय द्या ना आपला. माझं नाव नितीन सोपान गावण आणि आपला बैल गाथा नितीन गावण यांच्या नावाने पळतो आणि त्याचं पूर्ण काही बैलाचं नियोजन अक्षय राजेंद्र पाटील हा बघत असतो आणि पूर्ण काही बैलाची जबाबदारी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत अक्षय बघत असतो आणि पूर्ण सहकार्य आमचं कुटुंब, माझे मामा, हे मामा, त्यांचं नाव गुरुनाथ पाटील, राजाराम पाटील, हे सर्वजण यांचे मुलं सर्व काही रात्रंदिवस आपल्या बैलाचं पालनपोषण करत असतात. दादा आज बघा आपल्या मुलीच्या नावाने आज आपला नंदी पळाला. एक प्रत्येकाची इच्छा असते, एवढा मोठा नंदी आज आपल्या नावाने पळतोय आणि त्या नावाला यश देखील लाभतंय. कसं काय बघताय? यश लाभतोय ते सर्व काही खरं आहे, पण हे सर्व देवाचंच. कारण का आपण फक्त मेहनत करायचं काम करायचं असतं, फल द्यायचं काम देव करतो, आपला ईश्वर करतो. दादा संपूर्ण नियोजन करते आकाश दादा असले, अक्षय दादा असले, तरी पण तुमच्यावरती पण एक जिम्मेदारी होती. कुठून कुठेतरी 1-1.5 वर्ष आपल्या अड्ड्यामध्ये नाव पण नव्हतं निघत. काय सांगाल? बरोबर, बॅट पॅच आपल्याला येत असतो. प्रत्येकाला किती सचिन तेंडुलकर क्रिकेटर किती मोठा जरी असला, प्रत्येकाला बिझनेसमॅन असला, प्रत्येकाला बॅट पॅच पाहिजे असतो, पण आम्ही कोणत्याही बॅट पॅचला खचलो नाही. प्रत्येक जो काही आला काल त्या संघर्ष आम्ही करत राहिलो आणि कालांतराने आम्हाला देवानी व आबाच्या माध्यमातून आम्हाला चांगला बैल मिळाला आणि जशाच तसे आज आम्हाला उत्तर देण्यासाठी देवाने आम्हाला चांगला नंदी दिलेला आहे. आणि आमचा खेळ, आम्हाला वाटलं होतं की आमचा खेळ संपलेला आहे, पण आमचा खेळ आज अस्तित्वात आहे आणि टिकून आहे. दादा नंदीकडे बघता कशा प्रकारे खेळ करण्याचा तुमचा निर्धार असणार आहे या बिनजोडमध्ये? बिनजोडमध्ये जशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातील तशी उत्तरं मिळत जातील. नक्कीच. एक बघा चांगले व्यक्तिमत्व आणि आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये मला तर वाटतं पहिल्यांदा आलेत आणि चांगलं. आज दादा आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता तुम्हाला? आजचा गुलाल महत्वाचाच होता, कारण की सर्वांची शर्ती शौकिकांची अपेक्षा होती का ही जोडी पुन्हा पळावी, पुन्हा त्या जो काही गाडी पळायचा आणि गाडीचा प्रत्येकाला आवड होती का कोण जिंकून येईल अशी प्रत्येक शर्ती शौकिकांचा हे होता आणि त्या कारणात गाडी प्रत्येकाला भावून प्रत्येकाला अपेक्षित प्रमाणे पळून विजय आपल्याला गुलाल दिला. दादा समोरचा नंदी पण एक नामांकित नंदी, महबूब म्हणजे बिनजोड क्षेत्रामधला एक मोठा नंदी. काय सांगाल? खरंच खूप मोठा नंदी आहे, खूप प्रेम आहे आम्हाला त्याच्यावर. 3-4 वर्ष कधीही कुणाला गुलाल दिलेला नव्हता आणि अशा मोठ्या बैलामध्ये आम्ही पळणं आणि गाडी जिंकून आणणं आमच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे. नक्कीच दोन्ही बैल आतनं पळतात, पण येणाऱ्या काळामध्ये कधी पब्लिकने आपला बैल पळाला तर ही जोडी एकत्र येताना बघायला भेटेल का, महबूब आणि विराट? नक्कीच. असं आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु नाही आहे. त्या दादांविषयी आपल्याला खूप आदर आहे आणि कधी जर करायचं झालं तर आपण नक्कीच एकत्र गाडी करून गुलाल मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. मित्रांनो अशा कुठे ना कुठेतरी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे देखील गरजेचं आहे, त्याच्यानेच आपला हा बैलगाडा क्षेत्र टिकणार आहे. काय सांगाल दादा? नक्कीच. या क्षेत्रात कोणत्याही क्षेत्रात मैत्रीपूर्ण संबंध असणं खूप गरजेचं आहे, कारण का हा विश्व चालवण्यासाठी मैत्रीपूर्ण संबंध गरजेचे असतात. भांडण किंवा द्वेष करून कोणत्याही प्रकारचं
संबंध कालांतराने टिकवता येत नसतात आणि टिकतही नसतात. नक्कीच दादा, खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. आज जसा नंदी दावणीला आलाय तुमच्या, असेच आणखी नंदी घडवत राहा आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये जसं आपला राजा पवारने नाव केलं ना, अशाच प्रकारे नाव करत राहा. आता विराट आलाय दावणीला, विराटकडे बघता तुम्ही काय बघता म्हणजे त्याच्यामध्ये, कारण का एक चांगला नंदी आहे. खरंच खूप चांगला नंदी आहे आणि त्यांनी आपलं नाव, जो आपला बॅट पॅच चालू होता, नाव आपला कमी झाला होता, आपल्या गावाचं नाव, आमचं नाव त्यांनी पुन्हा एकदा उदयास आणण्याचा प्रयत्न केला आणि उदयास आणलेला आहे. नक्कीच आणि कालांतराने आपल्याला राजा पवार एकत्र पलतानी दिसेल. 100%. खूप सारे शुभेच्छा दादा तुम्हाला. जसं धन्यवाद. तलोजा मजकूरचं जसं नाव आज राजा पवारने केलंय, तसं नक्कीच विराट करणार असं दिसतंय आणि येणाऱ्या काळामध्ये तो करणारच आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद, नमस्कार.